जिथे गाव तिथे आम्ही, गावाकडची बातमी. जिथे गाव तिथे आम्ही, गावाकडची बातमी. मला अशा गोष्टी कोरिलेटच होत नाही. मी एखाद्या पक्षात जर काम करत असेल आणि 50 दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना, तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं, हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे, पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही. माझ्यामुळे जर रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेते, माझी इन्क्वायरी घ्या, आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं असतं. हो, जरूर करावी. आम्हाला काय अडचण नाही. आम्ही तर कुठल्याही इन्क्वायरीला तयार आहोत. फकीर आहे आम लोक, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आणि आम्ही चुकीचं काम करत नाही. रामकृष्ण हरी. जरूर आमची इन्क्वायरी करावी, पण 50 दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला. आहे कुठे तो? मग फरार असेल तर कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही. काय करते यंत्रणा मग? हा प्रश्न आहेच ना, आणि गंभीर प्रश्न आहे. मला याची काय माहिती नाही. इट्स नॉट माय बिझनेस इधर. माझा लिमिटेड पॉइंट आहे की 50 दिवसापूर्वी ह्या राज्यातल्या एका मुलाची हत्या झाली. त्याचं कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या कुटुंबासाठी आणि परभणीच्या घटनेसाठी न्याय मागतोय. या सरकारने नैतिकता ठेवून या दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. बाकी आमची काहीही मागणी या सरकारकडून नाही, फक्त न्याय मिळावा. नाही, त्या मला कोणीतरी पाठवलं, पण इज मच मच बेटर. ते उद्यापासून लोकांना भेटायला पण लागतं. उद्यापासून त्यांची भेट होईल सगळ्यांची. मला सांगता येणार नाही, कारण का माझा या विषयाचा अभ्यास लिमिटेड आहे. तुमच्याचकडून जे टीव्हीवरनं कळतं एवढ्यावरनच. पण एक गोष्ट बघितली मी, निरंजन देवीजींचं स्टेटमेंट पाहिलं. निरंजन देवी ह्या माझ्यावर अनेक वर्ष खासदार होत्या, मंत्री होत्या. त्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आज आलेलं आहे की सरकारचा, म्हणजे उत्तर प्रदेशच्या सरकारचं मिसमॅनेजमेंट आहे, हे आर्मीला तुम्ही मॅनेजमेंट द्या, असं निरंजन देवी ज्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्री होत्या मागच्या सरकारमध्ये, त्यांचं स्टेटमेंट आलंय. त्या स्वतः तिथे आहेत, त्यामुळे कदाचित त्यांच्या स्टेटमेंटमधून काहीतरी माहिती आपल्याला मिळाली असावी. जर निरंजन देवीच म्हणतायत की मिसमॅनेजमेंट आहे, ज्या स्वतः तिथे आहेत, भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री होत्या, तर जर त्याच म्हणत असतील तर शिक्कामोर्तब झालंच आहे ना त्याच्यावर.